सुनीता कुक कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे खूप 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 स्वागत आहे। आज आपल्याला गव्हाचा भरडा त्याच्यापासून लापशी बनवायची आहे आणि ती लापशी कशी बनवायची ते पुढे आपण पाहणारच आहोत। आता कढई नंतर ठेवलेली गॅसवर। आता कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेणार आहे आणि हा नंतर लापशीचा भरडा आहे, दुकानात आणले। आता लाल चांगलं होईपर्यंत हे लापशीचा भरडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये। आता हे आपली लापशीचा भरडा भाजून झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये थोडे मनुके टाकणार आहेत आपण। आणि बदाम आणि काजू आहेत, तेही आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। थोडेसे चांगले असे परतून घेणार आहे आपण। आणि हे परतून झाले की उकळलेलं पाणी आहे, एका साईडला आपण उकळायला पाणी ठेवलेलं आहे, तर गॅस बंद करायचे, पाणी उकळलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला लापशीच्या भरड्यामध्ये भाजलेलं आहे, तर त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं आहे। 1 वाटी लापशीचा भरडा आहे, साधारण आपल्याला 2 वाट्या पाणी टाकायचं आहे। मऊ अशी भातागत नंतर शिजून घ्यायची आहे आपल्याला लापशी। आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि थोडे आपल्याला मऊ अशी शिजून द्यायची लापशी। आता ही लापशी शिजलेली आहे, तर आपण गूळ घेतलेला आहे खिसून, तर गूळ टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये। आणि हे आता सगळं एकत्र करणार आहे आपण। एकत्र करून परत आपण झाकण ठेवून गूळ पूर्णपणे विरघळून देणार आहे। आता थोडे 5 ते 10 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहे। आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बडीशेप, सुंठ, विलायची हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे। आता हे मिक्स करून घेणार आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला। आता ही तुम्हाला नंतर लापशी कशी वाटली आहे, आवडली तर लाईक, शेअर आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा। चला तर मग अशाच आता पुढच्या छान रेसिपीला भेटूया।